विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये सकल ओबीसी महामोर्चातर्फे येत्या 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान मंडल यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. 9 ऑगस्ट रोजी या यात्रेचा चंद्रपुरात समारोप होणार आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी या यात्रेदरम्यान केली जाणार आहे. दरम्यान या यात्रेसंदर्भात सकल ओबीसी महामोर्चाच्या मुख्य संयोजकांनी अधिक माहिती दिली. मागील अनेक वर्षापासून ओबीसींची जातीने जनगणना होत नाही हा मुद्दा घेऊन आम्ही अनेक आंदोलनं केलीत. भारतभर आंदोलनं सुरू आहेत. त्यावर शासनाने अनेकदा आश्वासने दिली होती की आम्ही ओबीसींची जातीने जनगणना करू, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसींची जातीने जनगणना आम्हाला कुठेही दिसली नाही. म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये शासनाने ओबीसींची जातीने जनगणना करावी, त्यामध्ये कॉलम द्यावा, स्वतंत्र कॉलम द्यावा. असं झालं नाही. तर या जनजागरण यात्रेच्या माध्यमातूनच आम्ही एक महाआंदोलनाची घोषणा करतो आहेत, ज्या माध्यमातून जर सरकार यामध्ये झुकली नाही, सरकारने जर निर्णय बदलवला नाही, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आमरण उपोषणं, रॅलीज, जनजागरण रॅलीज आणि आंदोलनं होतील. याची दक्षता देण्यासाठीच म्हणून त्यासाठीच आम्ही 11ही जिल्ह्यांमध्ये गावागावांमध्ये फिरतो आहेत. जवळपास 45 ठिकाणी आम्ही जाऊन जनजागरण करणार आहोत. आणि जातीने जनगणना न झाल्यामुळे काय प्रॉब्लेम्स उद्भवलेले आहेत, त्यापैकी एक मोठा प्रॉब्लेम आहे की ओबीसी समाजाला 95,000 कोटींच्या निधीची कपात ओबीसी समाजाची होत आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात ओबीसींचा 1,00,000 करोडचा बजेट असायला हवा, परंतु फक्त 4,700 करोड रुपयाचा बजेट महाराष्ट्रात मिळतो आहे. म्हणून हा मुद्दा घेऊन, जातीने जनगणनेचा मुद्दा घेऊन आम्ही महाराष्ट्रातील मुख्यत्वे विदर्भातील 11ही जिल्ह्यांमध्ये ही यात्रा काढतो.